नागपुर में आयोजित प्रेस वार्ता में राज्य खादी एवं ग्रामोद्योग मंडल के अध्यक्ष मत के गांव योजना की जानकारी दी। इस योजना के तहत वर्ष 2025-26 में राज्य के 10 गांव का चयन किया गया है, जिसके लिए 5 करोड़ रुपए से अधिक का निधि मंजूर किया गया है। पहले चरण में 348 मधुमक्खी पालकों को प्रशिक्षण दिया गया है। दूसरे चरण में उन्हें मधपेटिया, सुरक्षा किट और अन्य सामग्री 90% अनुदान पर दी जाएगी। तीसरे चरण में प्रोसेसिंग, पैकेजिंग, पर्यटन और जागरूकता केंद्र विकसित किए जाएंगे। इससे ग्रामीण क्षेत्रों में रोजगार, जैव विविधता संरक्षण और स्थानिक उत्पादों की बाजार मिलेगा। आज प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजना म्हणून पुढे येते, त्यामुळे अशा योजना आणि त्याचबरोबर प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम संकल्पना होती की खेडे स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वावलंबी बनलं पाहिजे। तर ते स्वावलंबी बनायचं असेल तर ग्रामीण भागात रोजगार उत्पन्न झाले पाहिजेत आणि म्हणून या सगळ्या योजनांच्या माध्यमातून खादी मंडळ गेली अनेक वर्ष काम करते आणि गेल्या 2 वर्षांपासून एक वेगळ्या प्रकारची योजना, जी नाविन्यपूर्ण योजना आहे, जी भारतात कुठच्याच राज्यात राबवली जात नाही, ती म्हणजे मधाचे गाव ही योजना। ही योजना प्रामुख्याने 2022 साली सुरू झाली। मांगर हे मधाचं पहिलं गाव बनलं आणि त्याच्यानंतर त्यावेळेला उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही तो प्रस्ताव मांडला होता की मांगर देशातलं पहिलं मधाचं गाव झालं, तर ज्याचा एक यशस्वी प्रयोग झाला। म्हणजे त्याच्याबद्दल माहिती द्यायची झाली तर एकेकाळी त्या गावात 60%च मधमाशी पालनाचा व्यवसाय करत होते। नंतर तिथे मधु पर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतो, हाही तिथे वाढलेला आणि 1.5 लाख लोकांनी त्या गावाला गेल्या 1.5-2 वर्षात ही भेट दिली। त्यामुळे तिथे हॉटेल इंडस्ट्री, आपण घरात राहायची व्यवस्था करतो अशी व्यवस्था, नंतर खाण्यापिण्याचे हॉटेल्स, गाईड, असे विविध माध्यमातून त्या गावाचा एक आर्थिक विकास हा होऊ लागलेला आहे। त्याच धर्तीवर कोल्हापूरमधलं पाटगाव हे दुसरं गाव मधाचं झालं आणि मग हे प्रयोग लक्षात घेतल्यानंतर आम्ही आदरणीय देवेंद्रजींना सांगितलं की अशा प्रकारे आम्ही प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करू इच्छितो। आणि त्यावेळेच्या अर्थसंकल्पात जेव्हा ते अर्थमंत्री होते तेव्हा त्यांनी 17 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केले आणि मग पुढे निवडणुका आल्या, त्यामुळे प्रत्यक्ष कार्यवाही व्हायला थोडा वेळ लागला आणि आज त्याचा पहिला टप्पा हा आम्ही करतोय आणि या पहिल्या टप्प्यात 5 कोटी 10 लाख रुपये शासनाने मंजूर केलेत आणि त्याच्यात महाराष्ट्रातली 10 गावं आम्ही करायला घेतलेत। त्याची सूची दिलेली आहे, कोणती कोणती गावं आहेत। त्यातली विदर्भातली ही 2 गावं आहेत, एक वर्धा जिल्ह्यात शिंदीविहीरचे गाव आहे आणि दुसरं अमरावती जिल्ह्यात चिखलदरामध्ये जे आमझरी गाव आहे। अशी 2 गावं विदर्भातली आहेत, बाकी मग मराठवाड्यातली आहेत, खानदेशातली आहेत, अशी मिळून 10 गावं आत्ता आम्ही करायला घेतलेली आहेत आणि या प्रत्येक गावाला आम्ही 50 ते 54 लाख असा निधी आम्ही देणार आहोत। आणि काही गावात आग्या माशा आहेत, त्यामुळे तिथे थोडा निधी आम्ही कमी दिलेला आहे, काही ठिकाणी कमानी उभ्या आहेत, त्यामुळे गावाच्या आवश्यकतेप्रमाणे आम्ही त्या निधीचं वाटप केलं आहे। पण सामान्य 50 ते 54 लाख त्या गावाला आम्ही निधी आम्ही वितरित करणार आहोत। आत्ता त्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही मधपाळांचं प्रशिक्षण घडवून आणलं। या 10 गावात मिळून 348 आकडेवारी दिलेली आहे। मधपाळांची आम्ही निवड केली आणि त्यांना 10-10 दिवसांचं प्रशिक्षण दिलं आहे। यातली बरीच गावे आदिवासी गावं आहेत आणि काही ठिकाणी आग्या माशांचे मध काढणारे मधपाळ तिथे आहेतच, पण त्या गावात सातेरी माशा ज्या आहेत आपल्या, ज्या महाराष्ट्रातल्या स्थानिक माशा आहेत, यांचंही जतन संवर्धन होणं आवश्यक आहे। त्यामुळे त्याचंही प्रशिक्षण आपण आग्या आणि सातेरी अशा दोघांचे प्रशिक्षण आपण जिथे आवश्यक आहे तिथे या दोन्ही ठिकाणी आपण देतो आहे आणि या प्रत्येक गावात आपण मधपेट्यांचं वितरण या दुसऱ्या टप्प्यात केलेलं आहे आणि आता प्रत्यक्ष वसाहती, ज्याला मधमाशांच्या वसाहती म्हणतो, कॉलनीज इंग्रजीमध्ये, त्या कॉलनीज आपण पुढच्या काळात देणार आहोत। त्यामुळे प्रत्यक्ष मधमाशी पालन तिथे सुरू होईल, मध उत्पादन सुरू होईल आणि मग त्याचे पुढचे काही टप्पे आहेत, जसं गावात कमान उभी करणं, माहिती केंद्र दालन उभं करणं, कारण मधमाशीबद्दल आज गैरसमज असतात लोकांमध्ये, त्यामुळे पुरेशी मधमाशीची माहिती, निसर्गाला ती किती उपयुक्त आहे, पीक समृद्धीला किती तिचा उपयोग होतो, या सगळ्या आणि त्याच्याबद्दलचे मुळात गैरसमज जे आहेत हे सगळे दूर व्हावेत आणि या सगळ्या पर्यावरणाचं संरक्षण करणारा, शेतीला पूरक असणारा असा कीटक आहे। त्यामुळे ही सगळे माहिती दालनात मधमाशीबद्दलची माहिती देणं असं पुढच्या टप्प्यात आहे
आणि मग तिथे काही ठिकाणी मधसंकलन केंद्र करणे, म्हणजे आम्ही केवळ प्रशिक्षण देत नाही तर प्रशिक्षण दिल्यानंतर तो जो मध आहे हा मध आम्ही खरेदी करतो. म्हणजे मला सांगायला आनंद होतो आहे की आपलं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की मधाला 500 रुपये हमीभावाने आम्ही मध विकत घेतो. अर्थात त्याची शुद्धता तपासून आमचं महाबळेश्वरला स्वतःचं मध संचालनालय आहे, त्या संचालनालयात आम्ही त्या मधाचं सॅम्पल पाठवतो आणि मग आमच्या सगळ्या कसोटीला उतरलं तो मधसुद्धा आम्ही विकत घेतो. त्यामुळे शेतकऱ्याला किंवा जो व्यवसाय करणार आहे त्यालाही हमीसुद्धा आहे, त्यामुळे तो मध आम्ही विकत घेतो. त्यामुळे मधसंकलन केंद्र पुढच्या काळात तिथे होईल आणि ज्या ठिकाणी शक्य आहे तिथे प्रत्यक्ष मध प्रक्रिया केंद्र काही ठिकाणी, कारण त्याचंसुद्धा एक वेगळं प्रशिक्षण द्यायला लागणार आहे. त्यामुळे ज्या गावांमध्ये शक्य आहे त्या गावांमध्ये मधसंकलन केंद्र सगळ्याच गावांमध्ये होईल आणि प्रत्यक्ष मधनिर्मितीसुद्धा काही गावांमध्ये होईल. त्यामुळे तिथे वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण द्यायला लागेल. बाकी मधमाशीपासून केवळ मध मिळत नाही, आपल्याला अनेक जणांना माहिती आहे की मेण आहे, प्रोपोलिस आहे, मधमाशीचं विष हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्याची किंमत 1 किलोला 1 कोटी रुपये अशी किंमत आहे. खाजगी लोकांनी केला असेल काही जणांनी, पण भारतातसुद्धा अशा प्रकारचा प्रकल्प नाही आहे ज्याच्यात अमेरिका आणि चीन पुढे आहे. तर आमच्या मंडळाच्या माध्यमातून त्याचाही चाचपणी चालू आहे की अशा प्रकारचा प्रकल्प आपल्याला पुढच्या काळात महाराष्ट्र नाविन्यपूर्ण कल्पना आहे आणि त्याचे परिणामसुद्धा चांगले दिसायला लागलेले आहेत. तर आत्ता 10 गावांमधला पहिला टप्पा आम्ही या विकास प्रशिक्षण याचंही नागपूरमध्ये प्रशिक्षण गेल्या वर्षी झालं. 350 जणांना त्याचं प्रशिक्षण दिलं, तर त्याचाही आज एक कार्यक्रम होता. उद्या तसा गडचिरोलीत तोही कार्यक्रम आहे. आणि या सगळ्या विषयाला जोडून एकूण खादी मंडळाच्या उपक्रमांविषयी लोकांमध्ये जागृती करणं, जसं खादीचा विषय असा आहे की महाराष्ट्रात तसा तुलनेत तो इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मागे होत आम्ही. त्यामुळे आमचे असे प्रयत्न आहेत की खादी मंडळाच्या भारतात महाराष्ट्रात एकूण एकेकाळी 72 संस्था होत्या, आज कागदावर 40 आहेत आणि प्रत्यक्ष ऑपरेटिंग ज्याला म्हणू खादी उत्पादक हे हार्डली 15 ते 20 जण आहेत. तर आम्ही खादी मंडळालासुद्धा खादीचं उत्पादनालासुद्धा एकूण चालना देण्यासाठी 2-3 वेळा खादी मंडळाची खादी उत्पादन करणारे नाही सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे 2009पर्यंत सरकार अनुदान देत होतं. आम्ही खादी मंडळाची खादी संस्थांची बैठक घेतली 2-3 वेळा. सगळ्यांचं म्हणणं याचं आहे की अनुदान जर दिलं तर आपलं उत्पादन वाढू शकेल किंवा मिळणारी जी मजुरी आहे ही मजुरीसुद्धा, कारण कष्ट खूप आहेत त्या चरख्यातनं सगळं निर्माण करणं. त्यामुळे सरकारला तेही आम्ही आत्ता प्रस्ताव दिलेला आहे की महाराष्ट्रातल्या खादी संस्थांना पुनरुज्जीवित करायचं आहे तर आपल्याला अनुदान दिलं पाहिजे, कारण अनेक राज्य भारतातली 25 ते 40% अनुदान देतात. तर तोही आमचा एका बाजूने प्रयत्न चालू आहे. दुसऱ्या बाजूने खादी विषयाची जागृती वाढावी यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे. जसं महाराष्ट्रात एखादा खादीचा मॉल करता येईल का, कारण महाराष्ट्रात खादीचा मॉल कुठेही नाही आहे. त्यामुळे तोही करण्याची आमची एक कल्पना आहे. एक खादी यात्रा या सगळ्या विषयावर काढावी पुढच्या काळात, त्याच्यात मधमाशीपासून सगळे विषय असतील. हे प्रस्ताव आहेत, अजून त्याचं अंतिम झालेलं नाही, पण आमच्या मंडळात या विषयाची चर्चा चालू झालेली आहे. मधमाशी पालनाला आणखीन गती देण्यासाठी आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे सुरू केलेले आहेत. जसं अनेक जणांना माहिती नाही की 20 मे हा जागतिक मधमाशा दिन आहे. तर आमच्याही मंडळाने पूर्वी फार काय केला नव्हता. गेल्या 3 वर्षांपासून मात्र आम्ही हा विशेषत्वाने साजरा करतो आणि जो चांगला मध उत्पादन करतो, सकस मध उत्पादन करतो, वर्षानुवर्ष करतो, अशाला पुरुष आणि महिला अशा दोघांना आम्ही मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार असे आम्ही उपक्रम सुरू केला आहे. आणखीन एक हा उद्योगासंदर्भात ज्या योजनांचा मी उल्लेख केला, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, तर याच्यात चांगला उद्योग म्हणजे बँकेकडनं कर्ज घेऊन ज्यांनी चांगल्या प्रकारे व्यवसाय केला, स्टार्टअप ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, की त्यालाही प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही उद्योग भरारी पुरस्कार हा सुरू केला आहे. तोही आम्ही देतो. 11 एप्रिल हा आमचा स्थापना दिन आहे मंडळाचा, तोही आम्ही साजरा करायला सुरुवात केली. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव ही संकल्पना राज्यात राबवण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यात बांगर हे मधाचं पहिलं गाव बनलं आणि त्याचा परिणाम लक्षात घेऊन, त्याचं यश लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र सरकारला विनंती केली की प्रस्ताव पाठवला की बांगरसारखं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव व्हावं. तर महाराष्ट्र सरकारने त्याला मंजुरी दिली आणि या सगळ्या योजनेसाठी 17 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे.
आणि त्यातला पहिला टप्पा म्हणून आत्ता महाराष्ट्रातली 10 गावं ही आम्ही करायला घेतलेत. त्याच्यासाठी 5,10,00,000 रुपये सरकारने मंजूर केलेले आहेत. त्या पहिल्या टप्प्यात 348 मधपाळांचं प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे. पुढच्या काळात प्रत्यक्ष मधपेट्यांचं वितरण, नंतर वसाहतींचं वितरण आणि मधमाशी पालनाचा उद्योग तिथे प्रत्यक्ष सुरू होईल आणि त्या गावातनं एक दर्जेदार उत्पन्न असं आम्हाला मिळायला सुरुवात होईल, दर्जेदार मध मिळायला सुरुवात होईल. आणि पुढच्या काळात त्या गावाशी मधु पर्यटन, ज्याला इंग्रजीत हनी टुरिझम म्हणतात, हा अनेक पर्यटक त्या गावात येतील आणि गावाच्या आर्थिक विकासातसुद्धा गती मिळेल आणि एकूण महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेस या सगळ्या मधाचे गाव संकल्पनेमुळे गती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यातनं रोजगार निर्मितीसुद्धा होईल. त्यामुळे पुढच्या काळातसुद्धा आम्ही सर्व जिल्ह्यांमध्ये एक मधाचं गाव आम्ही करणार आहोत. त्याच्यात विदर्भातली सुद्धा काही गावं आहेत. आत्ता वर्धा जिल्ह्यात सिंधी विहीर हे मधाचं गाव आम्ही करायला घेतलं या पहिल्या टप्प्यात. आणि आमझरी जे चिखलदरा अमरावती तालुक्यात, अमरावती जिल्ह्यात आहे, हे चिखलदरा तालुक्यातलं आमझरी हे दुसरं गाव आम्ही विदर्भातलं करायला घेतलं आहे. पुढच्या काळात प्रत्येक जिल्ह्यातलं असं एक गाव होणार आहे ज्याच्यात लोकांचा सहभागसुद्धा आम्हाला मिळतो आहे आणि मधमाशी विषयक विशेषतः एक व्यापक प्रमाणात जनजागृती त्यानिमित्त आम्ही घडवून आणतो आहे. आणि एकूण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत मधमाशी पालनाला एक मोठी संधी मिळेल असा आमचा विश्वास आहे.